नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका लॉंग व्हिडिओमध्ये। तर कसे आहात सर्व? तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर हा व्हिडिओ आहे बघा शुक्रवारचा, म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशीचा। तर म्हणतात की बैलपोळ्याच्या सणाला पोळ्याच करावं लागतात। तर मी इथं सकाळची कामे आवरून घेतली होती, लगेच इथे हरभऱ्याची डाळ घेतली होती, थोडा वेळ भिजायला ठेवली आणि त्यानंतर लगेच शिजायला टाकून घेतली। त्यामध्ये थोडंसं तेल आणि मी हळद टाकली होती शिजण्यासाठी। तर पुरण शिजलं होतं, लगेच मग मी गुळ आणि विलायची पावडर काढून पाट्यावरती वाटून घेतलं आणि नंतर लगेच मग मी थोडंसं परतून घेतलं। परतल्यामुळे काय होतं, पोळ्या छान होतात आणि फुटत पण नाही। तर त्यानंतर ना इथे लगेच मी गव्हाचं पीठ पण मळून घेतलं होतं आणि इकडे मला थोडेसे नैवेद्यासाठी लगेच भजी आणि कुरडे पण काढायचे होते। तर मग 2-3 कुरड्या पण मी तळून घेतल्या। कसं आहे ना, जास्त कुरड्या मी नाही काढल्या, कारण की आहे ना वाया जातात, कोणी जास्त खात नाही। आणि भजे पण करायचे होते नैवेद्यापुरते, जास्त भजे काही मी करत नाही, कारण की काय होतं सणाच्या दिवशी सर्व वातळ होतं, त्यामुळे मग त्रास होतो। तर थोडेसेच भजे मी इथं काढले होते। तर खरं तर पुरणाच्या स्वयंपाकाचा ना खूप कंटाळा येतो बरं का, पण कसं आहे ना, भांडे वगैरे खूप होतात त्यामुळे कंटाळा येतो। पण मन जर प्रसन्न ठेवून पुरणाच्या स्वयंपाकाला लागलं ना आपण, तर खूप लवकर होतो बरं का, आणि भांड्याचा पण काही जास्त लोड होत नाही। तर इथे मी लगेच नैवेद्यापुरते भजे तळून घेतले होते आणि त्यानंतर मी इकडे मी नैवेद्य बनवून घेतला। नैवेद्य छोटा बनवला होता, कधी कधी मी मोठा पण नैवेद्य बनवत असते, पोळी एवढा। तर इथे लगेच मी सर्व करून ठेवलेलं होतं, आमटी भात वगैरे सर्व गुळवणी करून ठेवलेलं होतं। मग सर्व लगेच इथं नैवेद्य मी भरून घेतला आणि त्यावर तूप वगैरे टाकून घेतलं। आणि कसं आहे ना, इसानाची आमटी जी असते ना ती खूप छान लागते बघा, ते डाळचं पाणी असतं त्यामुळे त्याला कोणी कोणी कटाची आमटी म्हणतं, कोणी कोणी येळवणीची आमटी म्हणतं। तर इथे मी लगेच इथं उंड्याचं गोल गोल असं बैलांच्या कानामध्ये घालण्यासाठी बनवलं होतं आणि माझे असं बनवायचे, त्यामुळे मग मी पण बनवत असते। तर मी हे बनवून घेतलं आणि त्यानंतर मी ते लगेच मग तळून घेतलं। तळून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे भरून मी इथं साईडला ठेवून दिलं होतं आणि लगेच मी गेले होते मग पूजा मांडायला। तर पूजा मांडण्यासाठी इथं मी लगेच म्हणजे अशी गव्हाची रास घातली होती आणि त्यानंतर इथे मी बैलांची मांडणी केली होती। तर इथे बघू शकता, हे 4 बैल आणि एक गाय असते बघा, हे छोटे छोटे, कोणी कोणी मोठे पण बैल आणतं, नंदी म्हणतात त्याला। तर इथे मी छोटीशी रांगोळी पण काढून घेतली होती लगेच। आणि कसं आहे ना, म्हणजे खेड्यात म्हणा किंवा कुठं पण म्हणा, ज्यांच्या घरी बैल आहेत ना बघा, ते या दिवशी ना बैलांना खूप स्वच्छ अशी आंघोळ घालतात, त्यांना छान असं रंगवतात, त्यांना फुलं वगैरे असे हार घालतात, झुली घालतात आणि खूप छान दिसतात बघा या दिवशी बैल। म्हणजे प्रत्येक ज्यांच्या घरी बैल आहेत किंवा ज्यांच्या घरी नाहीत त्यांनी पण, आणि प्रत्येकानेच या दिवशी म्हणजे बैलांविषयी कृतज्ञता करण्याचा हा पोळ्याचा सण असतो बघा। तर खूप छान आणि आनंदी वातावरण असतं। तर त्यानंतर लगेच मी मग बैलांना हळदी कुंकू लावून घेतलं, पूजा करून घेतली आणि बघा इथं फुलं वगैरे ठेवलेलं होते, रांगोळी काढलेली होती आणि बैलांची मांडणी केलेली होती। तर किती छान असं मन प्रसन्न वाटत होतं बघा। आणि नंतर लगेच मी नैवेद्य करून ठेवलेला होता, तर नैवेद्य घेऊन आले आणि इथे लगेच मग मी दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर लगेच इथं ते उंड्याचे मी गोल गोल बनवलं होतं कानात घालण्यासाठी, तर ते बैलांच्या कानात घालून घेतलं आणि इथे नैवेद्य ठेवलं लगेच आणि थोडंसं पाणी फिरवलं, मी दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच राशिकाने पण दर्शन घेतलं। त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनी पण दर्शन घेतलं, पण त्यांचं शूट नाही केलं, त्यांना व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत। त्यानंतर मुलांनी घरी आल्यावर मुलांनी पण दर्शन घेतलं आणि मग नंतर माझ्या फक्त राहिल्या होत्या पोळ्या करायच्या, तर मी लगेच पटपट अशा पोळ्या करून घेतल्या। तर बघू शकता माझ्या पोळ्या कशा आल्या। तर पोळ्या जर माझ्या आवडल्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कसं आहे ना, सण म्हटलं तर प्रत्येकालाच आपली लहानपणची आठवण येत असते बघा, तसंच मला पण प्रत्येक सणाला आठवण येत असते लहानपणची। तर पोळ्याच्या दिवशी ना आम्ही कसं, माझ्या आईचं घर रोडच्या कडेला होतं, त्यामुळे असं बैल कुणाचे जास्त सजले ते बघायला आम्ही थांबायचो आणि कुणाचे बैल जास्त सजले हे बघायचो। तर कसं आहे ना, प्रत्येकाच्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरात किंवा वेशीमध्ये बैलांची थोडीशी या दिवशी मिरवणूक निघते आणि घरी आल्यानंतर त्यांना गहू आणि पुरणाचा नैवेद्य खाऊ घालतात। तर बाय सर्वांना।